देवघरात शिवलिंग ठेवावे का? एकाच देवाच्या दोन मूर्त्या ठेवल्याने काय होते? देवघरात जास्त मोठ्या मूर्ती नसाव्यात। शास्त्रानुसार देवघरात शिवलिंग ठेवू नये। जर शिवलिंग असेल तर ते अंगठ्याच्या आकाराएवढे असावे असे सांगितले जाते। तसेच देवघरात एकच शिवलिंग ठेवणे जास्त लाभदायक असते। एकापेक्षा जास्त शिवलिंग देवघरात असणे शास्त्रात वर्ज्य मानले गेले आहे। अन्य देवी देवतांच्या मूर्ती छोट्या आकाराच्याच असाव्यात। घरामध्ये ज्या ठिकाणी देवघर असेल तेथे चामड्यापासून तयार केलेल्या वस्तू, चप्पल, बूट घेऊन जाऊ नये। देवघरात पूर्वजांचे फोटो लावू नयेत। पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी दक्षिण दिशा योग्य आहे। देवघराच्या खोलीत पूजेशी संबंधित सामानच ठेवावे असे सांगितले जाते। देवघरात काय करू नये? देवघरात महादेव शंकराची मूर्ती, अगर फोटो पूजले जाऊ नये अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते। देवघरात शनीची पूजा करू नये। घरात मारुतीचा फोटो कुठेही असल्यास चालेल, पण देवघरात ठेवू नये असे म्हटले जाते। देवघरात गायत्री मातेची पूजा करू नये। गुरु व शिष्य यांची एकाच वेळी पूजा करू नये असे सांगितले जाते। देवघरात यंत्रे असल्यास ती उभी मांडू नयेत, जमिनीशी समांतर मांडावीत। एकाच देवाच्या दोन अगर जास्त मूर्ती पूजेत असू नयेत। एकाच देवतेची मूर्ती व तसबीर असेल तर हरकत नाही। देवघरात स्टोरेज करताना तेल, वाती, अगरबत्ती, तूप या साहित्याचा विचार करून कप्पे बनवावे। शिवाय हात पुसायला रुमाल लागतात। देवाचे वस्त्र असतात, तामण, तांब्या अशा वस्तूंसाठी पण नीट जागा हवी। देवघरातील सजावटीचे सामान पण तिथेच राहील याची काळजी घ्यावी। काही घरांमध्ये अगदीच कमी जागा असते, तिथे देवघर भिंतीवर अडकवावे लागते आणि उभ्यानेच पूजा करावी लागते। अशा ठिकाणी पूजेचे साहित्य अन्य ठिकाणी पण पटकन हाताला लागेल असे ठेवावे। योग्य त्या प्रकाशव्यवस्थेमुळे देवघराचे सौंदर्य वाढते। योग्य प्रकाशव्यवस्था देवघराच्या शांततेत आणि पावित्र्यात भरच घालते। देवघरात प्रकाश व्यवस्थेबरोबरच हवा खेळती राहण्याचा विचारही महत्त्वाचा आहे असे सांगितले जाते। मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली? आवडली असेल तर लाईक, शेअर आणि आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।